सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज, मला बऱ्याच मुलांचे मेसेज आले होते, दादा माझी सीईडीची एक्झाम खूप हार्ड गेली आहे, आता मी काय करू? दादा सीईडीची परत एकदा री एक्झाम होईल का? जशी आपली JEEची एक्झाम होते, फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट, त्याचा आपल्या सीईडीची एक्झाम पण होईल का? असे बऱ्याच मुलांना डाऊट्स आहेत आणि बऱ्याच मुलांना टेन्शन आलं आहे की आता मला किती मार्क मिळतील, किती पर्सेंटेज मिळतील. तर ते सगळे टेन्शन मी तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये दूर करणार आहे आणि मी तुम्हाला अजून एक एंट्रन्स एक्झामबद्दल सुद्धा सांगणार आहे, जे तुम्हाला एका बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन देऊ शकतं. सो ही व्हिडिओ तुम्ही कंप्लीटली शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. चला ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले दादा माझी सीईडीची एक्झाम खूप हार्ड गेली आहे. मी खूप प्रिपेअर केलं होतं सीईडीची एक्झामला, बट तरी मला पेपर खूप हार्ड गेलेत. आता मी काय करू? मला किती मार्क मिळतील आणि मला किती पर्सेंटेज मिळतील? सगळ्यात पहिले तुमची सीईडीची आता एक्झाम झाली आहे. आता तुमचा अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. कसाही तुम्हाला पेपर गेलेला असू दे, तुम्हाला चांगला पेपर गेला असेल तर चांगलीच गोष्ट आहे, बट जर तुम्हाला पेपर हार्ड गेला असेल तरी आता आपण काय नाही करू शकत, कारण की तुम्ही ऑलरेडी पेपर दिलेला आहे. तर आता आपल्या हातामध्ये काहीच नाही आहे. आता फक्त तुम्हाला वेट करायचं आहे तुमच्या आन्सर कीसाठी आणि तुमच्या स्कोर कार्डसाठी. कारण की जेव्हा तुमची आन्सर की येईल तेव्हाच तुम्हाला कळेल की तुम्ही किती स्कोर केलेले आहेत, आणि जेव्हा तुमचं स्कोर कार्ड येईल तेव्हाच तुम्हाला कळेल की तुम्हाला किती पर्सेंटेज मिळाले. कारण की कधी कधी कसं होतं ना, की जरी तुम्हाला कमी मार्क मिळाले ना तरी तुम्हाला चांगले पर्सेंटेज मिळू शकतात. कारण जसा आता तुम्हाला पेपर हार्ड गेला आहे सीईडीचा, आता फक्त हा पेपर तुम्हालाच हार्ड गेला आहे का, की तुमच्या शिफ्टमध्ये बाकीच्या मुलांना पण हार्ड गेला आहे? जर सगळ्या शिफ्टमधल्या मुलांना हार्ड गेलेला असेल पेपर तर तुमची शिफ्ट डिफिकल्ट होती, म्हणजे तुम्हाला कमी मार्कांवर सुद्धा चांगले पर्सेंटेज मिळू शकतात. सो हे डिपेंड आहे शिफ्टवर. ज्यांची शिफ्ट इझी होती तरी त्यांना कमी मार्क मिळाले तर त्यांना कमी पर्सेंटेज मिळतील. बट जर तुमची शिफ्ट हार्ड असेल, म्हणजे तुमच्यासोबत बाकीची जी पण मुलं होती तुमच्या शिफ्टमध्ये त्यांना पण पेपर हार्ड गेला असेल तर त्यांना पण मार्क कमी मिळतील, म्हणजे तुमचे पर्सेंटेज वाढतील. सो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही सध्या तरी आन्सर कीचा वेट करा, कारण की आता पण काहीच नाही करू शकत. तुम्ही टेन्शन घेऊन घेऊन काय कराल? तुम्ही टेन्शन घ्याल की किती मार्क मिळतील, किती मार्क मिळतील, आणि असेच तुम्ही तुमचे दिवस वेस्ट कराल. तर तुम्ही असं नका करू. तुम्ही आता फक्त आन्सर कीचा वेट करा, तुमच्या स्कोर कार्डचा वेट करा. आता बऱ्याच मुलांचे हे पण डाऊट्स आहेत की दादा आपली सीईडीची री एक्झाम होते का? जशी आपली JEEची फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट असं होतं, तसं आपल्याला सीईडीची री एक्झाम देता येईल का? सो बघा, सीईडी सेल अशी कुठली री एक्झाम कंडक्ट नाही करत. जोपर्यंत सीईडी सेलकडनं काय टेक्निकल इश्यू नसेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल सीईडी सेलकडनं एक्झाम कंडक्ट करताना काय मध्येच टेक्निकल इश्यू झाला, जर एक्झाम वगैरे कॅन्सल झाली असेल तरच सीईडी सेल एक री एक्झाम कंडक्ट करते, फक्त त्या ठराविक मुलांसाठी. ज्या मुलांची एक्झाम कॅन्सल झाली किंवा एक टेक्निकल इश्यूमुळे त्यांना प्रॉब्लेम झाला त्या मुलांची एक्झाम री एक्झाम घेते सीईडी सेल. बट असं तुमची री एक्झाम घेत नाही की जर तुमचा पेपर हार्ड गेला असेल, जर तुमची एक्झाम मिस झाली असेल तर त्या पण मुलांना री एक्झाम देता येईल. तर असं सीईडी सेल नाही करत, कारण की अद्याप तरी सीईडी सेलनी अशी कुठली री एक्झाम नाही घेतली आहे. जर तुमची एक्झाम मिस झाली असेल वगैरे तर त्यासाठी सीईडी सेलने अशी कुठली री एक्झाम नाही घेतली आहे. फक्त त्याच मुलांची घेतली आहे ज्या मुलांना टेक्निकल इश्यू आला होता किंवा काही प्रॉब्लेम वगैरे झाला होता, त्याच मुलांची री एक्झाम घेतली आहे. सो त्याच्यामुळे सीईडी सेलच्या री एक्झामवर तुम्ही डिपेंड राहू नका. सीईडी सेलच्या असं कुठले सेकंड अटेम्प्ट वगैरे कंडक्ट होत नाही, तर त्यासाठी तुम्ही सीईडी सेलच्या री एक्झामवर डिपेंड राहू नका. बट दादा जर आपल्याला परत सीईडीची एक्झाम द्यायची असेल तर मला काय करावं लागेल? तर तुम्हाला गॅप घ्यावा लागेल, कारण की आता MST CET 2024च्या बॅचसाठी एक्झाम कंप्लीट झाली आहे. आता जर तुम्हाला परत सीईडीची एक्झाम द्यायची असेल तर ती तुम्हाला CET 2025च्या बॅचसोबत एक्झाम द्यावी लागेल. त्यामुळे तुम्हाला 1 वर्ष गॅप घ्यावा लागेल. सो त्यामुळे आत्ता तुम्ही सध्या टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त आन्सर कीचा आणि तुमच्या स्कोर कार्डचा वेट करा. त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला काय करायचं. जे पण तुमचा स्कोर येईल ते तुम्हाला आन्सर की आणि स्कोर कार्डमध्ये कळेलच. त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता हा जो तुमचा टाईम पिरियड आहे, हा जो तुम्हाला मध्ये टाईम मिळालेला आहे तुमचा आन्सर की येईपर्यंत, तो टाईम तुम्ही युटिलाइज करा. हा तुम्ही कशामध्ये युटिलाइज करू शकता? सो एक एंट्रन्स एक्झाम मी तुम्हाला सांगतो, NSAT एक्झाम आहे. जर तुम्ही NSAT एक्झाम दिली तर न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता ही NSAT एक्झाम काय आहे आणि न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी काय आहे, सो आता हे मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो. सगळ्यात पहिले न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी हे एक वन ऑफ दी बेस्ट कॉलेज आहे इंजिनिअरिंगसाठी. ह्या कॉलेजमध्ये तुम्हाला ग्लोबल BTech डिग्री कॉम्प्युटर सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. आता जसं तुम्ही बघताय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता खूप बूममध्ये आहे. मार्केटमध्ये खूप AIचे टूल्स आलेले आहेत. तुम्ही बघू शकता ChatGPT, परत गुगलचे जेमिनाय, हे सगळं AIवर चालतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे हे सगळं, आणि ह्याच्यावरच तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये शिकवलं जातं. ह्याच्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याच्यामध्ये तुम्ही डिग्री परस्यू करू शकता. आणि ह्या कॉलेजमध्ये जेवढा पण काय सिलेबस आहे हा पूर्ण अपडेटेड आहे. म्हणजे आता तुम्हाला सगळं लेटेस्ट टेक्नॉलॉजीवर ह्या कॉलेजमध्ये शिकवलं जातं. कारण की कसं आहे की आता काय काही जे युनिव्हर्सिटीज आहेत, या युनिव्हर्सिटीमध्ये ना अजूनही ओल्ड सिलेबस जो आउटडेटेड आहे, त्याच्यामध्ये आता जी टेक्नॉलॉजी आउटडेटेड झालेली आहे
त्या टेक्नॉलॉजीवर तुम्हाला अजून शिकवलं जातं. बट ह्या कॉलेजमध्ये तसं नाही आहे. हे कॉलेज खूप ॲडव्हान्स आहे. ह्याच्यामध्ये सगळी तुम्हाला लेटेस्ट टेक्नॉलॉजीवर तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते आणि पूर्ण ह्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. ह्या कॉलेजमध्ये फर्स्ट इयरपासूनच तुमचे जे पण काही कोडिंगचे फंडामेंटल्स आहेत हे तुमचे क्लिअर केले जातात. परत AI वर तुम्हाला वर्कशॉप दिले जातात. तुम्ही ह्याच्यामध्ये पेड इंटर्नशिपसुद्धा करू शकता आणि जे पण तुमचे मोठे मोठे प्रोजेक्ट्स आहेत ते तुम्हाला करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला मॅकबुकसुद्धा प्रोव्हाइड केले जातात. म्हणजे पूर्ण तुम्हाला फर्स्ट इयरपासूनच असं तुम्हाला गाईड केलं जातं की तुमचे जेवढं पण इंजिनिअरिंगचे 4 इयर्स आहेत हे तुमचे पूर्ण वर्थ इट होतात. म्हणजे कुठलाही आउटडेटेड सिलेबस नाही. जे पण काही लेटेस्ट सिलेबस आहे, जी पण लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ह्याच्यावरच तुम्हाला सगळं काय शिकवलं जातं आणि हे जर तुम्ही शिकलात तर नक्कीच तुम्ही एक बेस्ट इंजिनियरसुद्धा बनू शकता. जेवढे पण मोठ्या मोठ्या कंपनीतले टेक लीडर्स आहेत जसे की गुगलमधले, मायक्रोसॉफ्टमधले टेक लीडर्स आहेत हे तुम्हाला पर्सनली गाईड करतात. हे तुम्हाला मेंटर्स असतात, पर्सनल मेंटर्स असतात तुमचे आणि तुम्हाला पर्सनली गाईड करतात की आत्ताच्या टायमाला इंडस्ट्रीसाठी काय रिक्वायरमेंट आहे. तुम्हाला लेटेस्ट टेक्नॉलॉजीवर ट्रेन केलं जातं, तुम्हाला लेटेस्ट टेक्नॉलॉजीवर गाईड केलं जातं. आणि ह्या कॉलेजच्या मुलांना जे इंटरनॅशनल टेक कॉन्फरन्स आहेत जे सिलिकॉन व्हॅलीमध्ये, जे USA आहे आणि सिंगापूरमध्ये जे इंटरनॅशनल टेक कॉन्फरन्स कंडक्ट होतात तर ह्या कॉलेजच्या मुलांना ते पण अटेंड करायची ऑपॉर्च्युनिटी मिळते. म्हणजे ह्याच्यामुळे तुम्ही इंटरनॅशनली इंडस्ट्रीसाठी एक रेडी होऊन जातात. नक्की काय रिक्वायरमेंट आहे, आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये काय केलं पाहिजे हे तुम्हाला फर्स्ट इयरपासूनच ट्रेन केलं जातं आणि हे फक्त थिअरॉटिकलीच नाही तर प्रॅक्टिकलीसुद्धा पूर्ण हे तुम्हाला ट्रेन केलं जातं. तर हे एक वन ऑफ द बेस्ट थिंग आहे. आता तुमच्यापैकी बऱ्याच मुलांना एंटरप्रेनरशिपमध्ये परत स्टार्टअप्समध्ये इंटरेस्टेड असेल तर ह्या कॉलेजमध्ये म्हणजेच न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला अराउंड 1 करोड ऑफ सीड फंडिंगसुद्धा प्रोव्हाइड केली जाते. सो हे एक वन ऑफ द बेस्ट थिंग आहे. सो जर तुम्हाला न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीच्या NCET एक्झामला अप्लाय करायचं असेल तर त्या एक्झामची लिंक मी तुला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ह्या एक्झामला रजिस्टर करू शकता. 31 मेपर्यंत ही रजिस्ट्रेशन ओपन असणार आहे. 31 मे ही लास्ट डेट आहे रजिस्ट्रेशनसाठी आणि 1 जूनला तुमची एक्झाम कंडक्ट होणार आहे. सो ह्या एक्झामला तुम्ही अप्लाय करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. आणि NCET एक्झामला जर तुम्ही चांगला स्कोर केलात, चांगले एकदम तुम्हाला मार्क मिळाले तर तुम्हाला न्यूटन स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये 100% ऑफ स्कॉलरशिपसुद्धा मिळू शकते. सो नक्कीच तुम्ही ह्या एक्झामला अप्लाय करा. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. ह्या ऑपॉर्च्युनिटीचा तुम्ही फायदा घ्या. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आणि जेवढे पण तुमचे सीडचे डाऊट्स होते की दादा आमची सीडची री एक्झाम होईल का, माझ्या सीडचा पेपर खूप हार्ड गेला आहे, तर ते पण तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील. जे मी तुमच्या व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच केलेले आहेत. आणि NCET एक्झामच्या रिगार्डिंग पण तुमचे डाऊट्स आहेत ते क्लिअर झालेले असतील. अजून जर तुम्हाला काही पण डाऊट्स असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड सी या अँड हॅव अ गुड डे.